श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस आणि आज थोडासा उठायला कंटाळा येत होता. म्हणजे रात्री काय झालं, उशीर झाला झोपायला आणि दिवसानं झोपत नाही मी, त्याच्यामुळे ते रात्री उशिरा झोपते आणि सकाळी जरा लवकर उठते. मग ते दिवसभर धावपळ होती, म्हणून थोडंसं थकवा जाणवत होता आज. पण म्हटलं असं नाही करायचं, जायचं आपलं पारायण करायचं, कारण की महाराज सगळ्याकडनं पारायण करून घेत नाही. कारण की करता करविता तेच आहे, त्यांना माहिती कोणाला बसवायचं आहे कोणाला नाही बसवायचं आहे. बऱ्याच लेडीज पारायणला बसल्या आहे, त्यांचं मधातूनच पारायण राहून जातं काही नाही तर काही कारणामुळं. त्यांच्या जागेवर तसं दुसरं बसून करून घेतात, पण मग जिनं ते पारायण करायचा संकल्प घेतला असतो ना, त्याच्याकडून काही पूर्ण होत नाही. पण मला आपल्या नशिबात आहे तर आपण करून घेऊ. त्याच्यामुळं सगळे असा विचार करून पटकन उठले आणि लगेच माझ्या कामाला लागले पुढच्या. आणि माझं पिल्लू ना खाली असले की जर सगळं कुणकुण करतं, म्हटलं चला याला झोक्यात टाकते, म्हणजे कसं काम करता करता झोका देता येतो. आज ना मल्हारी याग होता, तर व्हाईट किंवा पिवळा रंग सांगितला होता. मला चला व्हाईट रंगाची साड्या 2-3 होत्या माझ्याकडे, मग मला ही आवडली, छान वाटत होती. म्हणलं चला हीच नेसून घेते. छानपैकी साडी वगैरे नेसून घेतली, मस्त तयारी केली होती. लगेच म्हटलं बाहेरची पूजा बी करून घेते. कसं बाहेरची पूजा केली ना फक्त घरातच राहते करायची, कसं केलं तर ठीक आहे आत्ता, नाही तर मग तिथून आल्यावर करता येते. तर पूजा वगैरे करून घेते, तुळशीची सूर्यनारायण पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर मग माझ्यासाठी मी पटकन चहा बनवून घेतला होता. म्हटलं चहा वगैरे पिला ना तर मग बरं वाटतं जरा. चहा पिऊन लगेच कृष्णाकडे गेले होते आणि तेवढ्यात लगेच मी केंद्रात आले. घरून जरी कुंकू लावून आले असेल ना, पण इथे एकदा मी कुंकू लावून घेते. त्यानंतर लगेच आमच्या जागेवर जाऊन बसते, पारायणाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी घरी येऊन बघते तर माझी श्रद्धा पूजा करत होती. तसं मी सांगितलं तिला तू पूजा करून ठेव, फक्त कळस भरायचा राहू दे, तो मी भरून घेईन. कसं कधी एखाद्याशी अशी श्रद्धाने मदत केली ना मग पटकन आवडतं. मला परत मल्हारी यागासाठी जायचं होतं, आज मल्हारी याग होणार होता, रुद्र याग होणार होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आपली ती बी सेवा झाली पाहिजे, घरचं बी आवडलं पाहिजे. मग अर्धी पूजा श्रद्धाने केली. त्यानंतर माझा आज मंगळवार होता, म्हटलं चला कळस वगैरे भरून घेऊ. पूजा वगैरे झाली, त्यानंतर पूजा झाली होती. लगेच मी केंद्रात आलतो, माझे घरचे अर्धी कामं आवरून आणि लगेच मल्हारी याग चालू झाला होता. मल्हारी सप्तशती पाठ होता ना, तो वाचून प्रत्येक ओव्याला स्वाहाकार केला. त्यानंतर मधात ना 10:30ची आरती झाली आणि मग त्यानंतर रुद्रयाग झाला होता. सगळी सेवा झाली. त्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो होतो. तर घ्यायला कोणाला तरी बोलवलं होतं, कारण की मी गाडी घरीच ठेवली होती. कोणाला नाही तर कोणाला बोलवत असते घ्यायला, कोणीतरी घ्यायला येऊन जातं. त्यानंतर घरी आले, आज माझा मंगळवार होता. म्हणलं चला काहीतरी फराळाचं बनवते, म्हटलं भगरच बनवते. आणि बऱ्याच जणी म्हणतात शेंगदाणे चालते, बऱ्याच जणी म्हणतात नाही चालत. म्हटलं चला शेंगदाणे नाही चालत तर नाही खायचे. अशीच बटाटा आणि मिरची टाकून तेल टाकून मस्त भगर बनवून घेतली होती आणि मग तीच मी खाल्ली. आणि संध्याकाळी आम्हाला परत जायचं होतं विष्णू सहस्त्रनामासाठी. आणि त्याच्यानंतर आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.